नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा मराठी या विषयातील वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे हा घटक आणि त्यावरील काही प्रश्न पाहणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। बघा, आता भाषा विषयामध्ये स्वर आणि व्यंजने एका विशिष्ट क्रमाने देण्यात आलेले आहेत। स्वर व व्यंजनांच्या क्रमानुसार शब्दांची मांडणी विद्यार्थ्यांना करता यावी। मोठमोठ्या शब्दकोशांमधून शब्द शोधताना त्या शब्दकोशांची मांडणी वर्णानुक्रमे केलेली असते। यासाठी क्रमवार मुळाक्षरे आणि बाराखडी लक्षात ठेवणे गरजेचे आहे। आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्णानुक्रमे शब्दक्रम लावताना आपल्याला स्वर माहीत असणं आणि व्यंजने कोणत्या क्रमाने आहेत आणि बाराखडी सुद्धा कोणता क्रम आहे हे माहीत असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। बघा, स्वर आपल्याला माहिती आहेत अ, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, आहा हे स्वरांचे काय आहे, हा स्वरांचा क्रम आहे। मग याच क्रमाने आपल्याला ते शब्द काय करायचे आहेत, वर्णानुक्रमे लावायचे आहेत। आता हे झालं स्वरांचं। आता व्यंजनांचं, आता व्यंजनांचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी पूर्ण मुळाक्षरे म्हणजे पूर्ण व्यंजनं लिहायचीत का नाही। मग बघा, व्यवस्थित क्रमाने जर लिहायचं असेल तर पहिली अक्षर आपल्याला सुरुवातीची अक्षरं लिहिणं गरजेचं। मग बघा कसं लक्षात ठेवायचं आहे, बघा क, च, ट, कच ट, त, प, य, श, कचट तपयश हे एवढंच लक्षात ठेवायचं। मग त्याच्या पुढची जी अक्षर आहेत ती आपल्याला लगेचच येणार आहेत, म्हणजे लक्षात राहतं। आता क च्या नंतर काय ख, ख च्या नंतर काय ग, ग च्या नंतर काय घ आणि घ च्या नंतर हे वॉंगमय असं। मग त्याच पद्धतीनं च च पण आहे, बाकीचे आपण लिहून घेऊया। बघा या पद्धतीनं च, छ, ज, झ आणि ह्याला आपण म्हणतो य चंचल। ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, क्ष आणि हा नंतर ज्ञ, क्ष, ज्ञ। आता बघा या पद्धतीनं मग या प्रकारचे प्रश्न सोडवताना काही प्रत्येक वेळेस हे लिहायची गरज आहे का, तर नाही। आपल्याला पुढची ही अक्षरं लगेच आठवतात, फक्त आपल्याला हे जे सुरुवातीचे आपण हे आधी लिहिले ते आठवले म्हणजे ते फक्त लिहायचे आहेत आणि त्याच्या पुढचे आपल्याला लगेच आठवतात। आता सपोज न लिहायचं आहे आणि एखादा शब्द फ वर चाललाय, मग आपल्याला लगेच कळतं की त च्या पुढे न येतो आणि प च्या नंतर फ येतो, त्याच्यामुळे आपल्याला कळतं की फ च्या अगोदर न येतं। म्हणून आपल्याला हे माहीत असणं, स्वर आणि व्यंजने माहीत असणं गरजेचं आहे। आता आपण प्रश्न बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल। यावरचे काही प्रश्न आपण या आधीच्याही व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते सुद्धा प्रश्न तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। चला प्रश्न घेऊया। बघा इथे प्रश्न, खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास कोणता शब्द दुसरा येईल। मग आपल्याला शब्द कोणते दिलेत, हेच दिलेत, नाटक, पगार, फण आणि रवी। मग आता बघा ह्याच्यामध्ये नाटक पहिलं अक्षर बघूया, इथे ना, प, फ आणि र। आता याच्यामध्ये आपण जर मुळाक्षरांचा विचार केला ह्याचा, तर इथे न हे आधी येते आणि त्याच्यानंतर प आहे बघा, आणि प च्या नंतर फ आहे, बघू शकता न आधी आहे, त्याच्यानंतर प आहे आणि त्याच्यानंतर फ आहे आणि नंतर रवी शब्द, र हा नंतर आहे। मग पहिल्यांदा शब्द कोणता येणार आहे, तर नाटक। नाटक हा शब्द पहिला येणार आहे आणि न च्या नंतर प आहे म्हणजे दुसरा शब्द येणार आहे पगार आणि नंतर शब्द येणार आहे फण आणि त्याच्यानंतर शब्द आहे रवी। आपण बघू शकतो बघा न, कारण मला सांगा का बरं इथे आधी प का नाही, कारण आपण जर याचा विचार केला मग बघा पहिला शब्द नाटक, दुसरा शब्द पगार, तिसरा शब्द फण आणि चौथा शब्द रवी। मग आपल्याला विचार आहे वर्णानुक्रमे कोणता शब्द दुसरा येईल, मग दुसरा कोणता आहे, पगार। मग पगार शब्द किती नंबरला आहे, तर 2 नंबरला, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न, वर्णमालेनुसार खालील शब्दांचा क्रम लावल्यास तिसऱ्या क्रमांकाचा शब्द कोणता। आता बघा इथे कुंदा, मंदा, चंदा आणि नंदा। आता आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा आपण जर ह्याचा विचार केला तर क ची बाराखडी पहिल्यांदा येते, म्हणजे कुन हे पहिला शब्द येणार, म्हणून मी इथे पहिला शब्द येणार आहे कुंदा। आता याच्यामध्ये मन, चं आणि नन याच्यामध्ये
कोणता शब्द आधी येतो तर क च्या नंतर मला वाटतं क च्या नंतर च हे येतं. बघा इथे आपण बघू शकतो क च्या नंतर च हे येते, म्हणजे म आणि न हे जरा जास्त लांब आहेत, म्हणून मी इथे 2 नंबरला काय येणार चंदा. आता मंदा आणि नंदामध्ये बघा न इथे आहे आणि मग कुठे आहे त्याच्यानंतर आहे, म्हणून मग 3 नंबरला नंदा हा शब्द येणार आहे. मग 3 नंबरला नंदा आणि 4 नंबरला मंदा हा शब्द. बघा या पद्धतीनं. मग आता आपल्याला विचारलं काय, बघा शब्दांचा क्रम याच पद्धतीनं आहे. पहिला शब्द कुंदा, दुसरा शब्द चंदा, तिसरा शब्द नंदा आणि चौथा शब्द मंदा. आपल्याला विचारलं आहे तिसरा शब्द कोणता, मग तिसरा शब्द कोणता आहे तर नंदा आला आहे वर्णमालेनुसार, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. वर्णमालेनुसार खालील शब्दांचा क्रम लावल्यास शेवटचा शब्द कोणता येईल. आता बघा इथे आपण, आळशी, आदर, आवड. इथे पहिला शब्द बघितला तरी इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहे. मग आपण काय करतो दुसरा शब्द बघतो, बरोबर आहे. मग बघा इथे प आहे, इथे ळ आहे, इथे द आहे आणि इथे व आहे. मग आपण जर मुळाक्षरांचा विचार केला तर द हे अक्षर म्हणजे प च्या, ळ च्या आणि व च्या आधी हे द हे अक्षर येतं, म्हणून मी इथे काय येणार आहे हा पहिल्यांदा शब्द येणार आहे आदर. आदर हा शब्द 1 नंबरला. त्याच्यानंतर बघा ळ, व आणि प याच्यामध्ये प हे अक्षर नंतर येतं, म्हणजे द च्या नंतर जवळ प येतं. ळ आणि व मध्ये व हे आधी येतं आणि त्याच्यानंतर ळ येतं, म्हणून मग आळशी हा शब्द 4 नंबरला. बघा शब्दांचा क्रम. मग बघा या पद्धतीने आपण शब्दांचा क्रम लावला आहे. आपल्याला विचारले शेवटचा शब्द कोणता, मग शेवटचा शब्द कोणता आहे आळशी. मग आळशी शब्द इथे किती क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. बाराखडीप्रमाणे शब्दक्रम लावल्यास कोणता शब्द तिसऱ्या क्रमांकावर येतो. आता बघा खडू, खार, खाका आणि खिडकी. आता याच्यामध्ये बघा पहिले सगळीकडे ख ख खा खीच आहे, म्हणजे ख खा खा आणि खी आहे. मग आपल्याला मध्ये पहिल्यांदा ख येणार आहे हो की नाही, म्हणजे ख त्याच्यानंतर खा येतो बाराखडीमध्ये. मग खडू हा शब्द 1 नंबरला. त्याच्यानंतर बघा इथे पण खा आहे आणि इथे पण खा आहे आणि इथे वेलांटी, मग वेलांटी नंतर येते. पहिल्यांदा काणा येतो, मग खार किंवा खाका या दोन्हीपैकी एक शब्द येणार आहे पहिल्यांदा. आता पहिले 2 शब्द जर सेम आहेत तर आपण काय करतो दुसरा शब्द बघतो. मग इथे र आहे आणि इथे का आहे. मग आपल्याला माहिती आहे की आता बाराखडी सांगितले ना आपल्याला, मग र च्या आधी सुद्धा क ची बाराखडी येते, म्हणजे का हा पहिला येणार आहे नंतर र येणार आहे, म्हणून मग हा शब्द 2 नंबरला आणि हा शब्द 3 नंबरला आणि उरलेला हा शब्द 4 नंबरला. आता आपल्याला विचार तिसरा शब्द कोणता, मग 3 आपण क्रमांक कुणाला दिलाय तर खार या शब्दाला दिले, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास तिसऱ्या क्रमांकावर येणारा शब्द कोणता. बघा इथे चिक्कू, पेरू, सफरचंद, पपई हे शब्द आपल्याला वर्णानुक्रमे लावायचे आहेत. आता आपल्याला जर बघा च, प, स आणि प, स आणि प याच्यामध्ये च हे अक्षर पहिल्यांदा येतं, म्हणजे चिक्कू हा शब्द पहिल्यांदा येणार आहे, म्हणून मग आपण इथे लिहून घेतलं चिक्कू. आता हे झाले म्हणून मी अंडरलाईन करते, म्हणजे झाले. आता प, स आणि प याच्यामध्ये स च्या आधी सुद्धा प येतं, पण बघा इथे पे आहे आणि इथे प आहेत. मग बघा प आधी येतं आणि त्याच्यानंतर पे येतं, म्हणून दुसऱ्यांदा येणार आहे पपई आणि तिसरा शब्द येणार आहे हा दुसरा झाला आहे आणि हा तिसरा येणार आहे पेरू आणि त्याच्यानंतर उरलेला शब्द आहे सफरचंद. मग आता आपल्याला विचारतं बघा आपण क्रमांक लावून घेतलेत. आपल्याला विचारलं तिसऱ्या क्रमांकावर, मग तिसऱ्या क्रमांकावर पहिला, दुसरा, तिसऱ्या क्रमांकावर कोणता आहे पेरू. मग पेरू हा शब्द पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे हा घटक आणि त्यावरील काही उदाहरणं सोडवून घेतलेली आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर येणाऱ्या नवीन व्हिडिओंसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.